इंदापूर विधानसभा निवडणुकीत आता मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। कारण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष लढावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। तर काहीही झालं तरी हर्षवर्धन पाटील विधानसभा लढणारच असं वक्तव्य अंकिता पाटील यांनी केलं। दुसरीकडे प्रवीण माने यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। त्यांच्या पक्षप्रवेशाचा उद्या सोहळा पार पडणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आप्पासाहेब जगदाळेही इच्छुक आहेत। तिकडे दत्तात्रय भरणे इंदापूरचे आमदार आहेत। सध्या भरणे अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहेत। विद्यमान आमदार म्हणून भरणेंनाच महायुतीकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे इंदापूरची निवडणूक ही तिरंगी किंवा चौरंगी होऊ शकते। 100% अपक्ष तर अपक्ष कसं कुठल्या काय तो काय मी आता बोलू शकत नाही, पण विधानसभा आम्ही लढवणार। निवडणुकीचं फेवर सुरू झालेलं आहे। साहजिकच आहेत, आमच्याकडे कार्यकर्त्याची संख्या फार मोठी आहे। तर त्यांना वाटतं आता लोकशाहीमध्ये प्रत्येक जण आपापली भावना व्यक्त करतो। पण एक गोष्ट मला ह्या माध्यमातून आपल्याला म्हणजे स्पष्ट करायची की अजूनही महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भातली कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही। जर कोणी मला भेटलं किंवा जर कोणी मला ह्या दौऱ्यामध्ये कोणी जर या संदर्भात काय मला विचारणा केली तर मी त्याच्या गोष्टी समजून घेईल। प्रत्येकाला असं वाटतं निवडणूक लढावी। आता 30 सीट राष्ट्रवादीकडे आहे। आम्ही हर्षवर्धन पाटील साहेब आणि अजित पवार साहेब सर्व बसून योग्य निर्णय करू। भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता हा महायुतीच्या विरोधात लढणार नाही। जिथे एकनाथजीचे उमेदवार आहे, अजितदादाचे उमेदवार आहे, त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार लढताना भाजपाची कोणतीही बंडखोरी होणार नाही याची आम्ही काळजी घेणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।